तूर्त जो मी घाईघाईने जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी ह्या सगळ्यांना ते लागू आहे. म्हणजे सगळं काही ओपनच करून टाकलं. कोणी पण या, एक ॲफिडेविट करा, एक पत्र द्या, काहीतरी झालं. मला वाटतं हे सगळं जे आहे हा आयवॉश आहे. ओबीसीवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जात आहे, याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल. नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल. तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या याच्यामध्ये तर त्याबद्दल आम्ही निश्चितपणे विचार करून योग्य प्रकारेच्या पुढची आम्ही कारवाई करू. माझं स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही, असं माझं मत आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाचे जे वकील असतील, सुशिक्षित असतील, त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत. ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्यात की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरी सुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं मत आहे. मी ओबीसीच्या 17, 18, 19% जे काही आरक्षण शिल्लक राहिले आहे त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय, तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटतंय. पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या की या 17% आता जवळजवळ 80-85% लोक येतील. EWS खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ 10% आरक्षण तुम्हाला मिळत होतं की ज्याच्यामध्ये 85% आरक्षण, त्या 10%मधलं 85% आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं, ते आता यापुढे मिळणार नाही.